4 जुलै सकाळचे 9:30 वाजलेत. येत्या 24 तासात राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. तो कुठे होईल पाहून घेऊयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. तर बंगालच्या उपसात ओडिशाच्या जवळ जे कमदाबाद क्षेत्र आहे ते अजूनही त्या ठिकाणी टिकून आहे. आणि त्यातून निघणारा कमजोरचा पट्टा हा विदर्भाच्या आसपासच्या भागाकडून अशा प्रकारे उत्तर भारताकडे विस्तारलेला आहे आणि पावसाचे ढगही त्याच्या आसपासच तुम्हाला विशेष करून दाटलेले दिसत आहेत. शेअर झोन जो मध्य प्रदेशच्या आसपास होता तो थोडासा दक्षिणेकडे आलाय. महाराष्ट्राच्या उत्तर भागाच्या आसपासून हा शेअर झोन गेलेला आहे. त्यासोबतच ऑफशोरच्या कोकण किनारपट्टीला सक्रिय आहे आणि गेल्या 24 तासात महाबळेश्वरमध्ये 266 मिलीमीटर, गोंदियामध्ये 170 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला आणि घाटाच्या भागातही अतिवृष्टीच्या बऱ्याच ठिकाणी नोंद झाल्यात. अतिमुसळधार पाऊस झालेला आहे. तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर नक्की कळवा. बाकी सकाळची सॅटेलाइट इमेज पाहिली तर यवतमाळकडे जोरदार पावसाचे ढग आहेत. त्यानंतर इकडे नाशिक, घाटमाता, पालघर, ठाणे, मुंबईच्या आसपासचा भाग मुसळधार पाऊस देतील अशा प्रकारचे ढग आहेत. नंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, तसेच इकडे वाशिमचा भाग आहे, नांदेडचे काही भाग आहेत, बीडचे काही भाग आहेत, परभणी आहे, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे उत्तर भाग, जळगाव, हलक्या मध्यम मान्सून सरी काही ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तसे इकडे मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील घाटाकडे सुद्धा पावसाचे ढग आहेत, कोकणात पावसाचे ढग आहेत आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागाकडे सुद्धा अधूनमधून हलक्या पाऊस सरी देणारे पावसाचे ढग हे दिसत आहेत. म्हणजे राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस होतोय, तर काही ठिकाणी हा मुसळधार स्वरूपाचा बरसतोय. आणि आत्ता जर आपण पुढील 24 तासातील अंदाज घेतला, तर येत्या 24 तासामध्ये या ठिकाणी नाशिक घाटमाता, अहिल्यानगरच्या पश्चिमेकडील घाटाच्या आसपासचे भाग, पुणे घाटमाता, सातारा घाटमाता असेल, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघरचे काही भाग असतील, मुसळधार ते अतिमुसळधार किंवा काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबई शहर, उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी झाली तर अतिवृष्टीची शक्यता याही ठिकाणी नाकारता येत नाही. तसेच या ठिकाणी नाशिकचे पश्चिमेकडील काही बाजून भाग असतील, अहिल्यानगर पश्चिम, पुणे पश्चिमेकडील भाग आहे, सातारा पश्चिम, कोल्हापूर पश्चिम भाग, मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस याही भागामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता सध्या दिसू लागलेली आहे. त्यानंतर इकडे अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळचा भाग आहे. बुलढाण्याचे उत्तर भाग आहेत. याही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस किंवा एका ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. नागपूर, भंडारा, गोंदियाचा भाग असेल, हिंगोली, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबारचे काही भाग, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे काही भाग, सगळीकडे नाही, नाशिकचे राहिलेले इतर काही भाग, अहिल्यानगरचे काही मध्यवर्ती भाग असतील. विखुरल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस याही पट्ट्यामध्ये पाहायला मिळू शकतो. चंद्रपूर, गडचिरोली मध्यम ते जोरदार, नांदेड, परभणी, बीड, अहिल्यानगरचे राहिलेले काही भाग असतील. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे पश्चिमेकडील भाग मध्यापासून या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. अजून थोडंसं दक्षिणेकडे आलं तर लातूर, बीडचा भाग आहे. अहिल्यानगरचे राहिलेले भाग आहेत. दक्षिणेकडील थोडासा भाग. पुणे, सातारा मध्यापासून थोडासा पूर्वेकडील भाग असेल. या ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी या पाहायला मिळतील. तर धाराशिव, सोलापूर, सांगली, पुणेचे अतिपूर्व भाग, साताऱ्याचे अतिपूर्व भाग, अहिल्यानगरचे अतिदक्षिण भाग, बीडचे दक्षिण भाग हा जो काही भाग आहे या ठिकाणी क्वचितच झाला तर हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो. मोठ्या स्वरूपात किंवा मोठा पाऊस पाहायला मिळणार नाही. हलका किंवा हलका मध्यमच राहील. सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे अंदाज असेच पाहिजे असतील तर YouTube चॅनल सबस्क्राईब करा, Facebook पेज फॉलो करा.